नमस्कार प्रिय पालक. सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जेव्हा आपल्याला 26 तारखेला सैनिक स्कूलचा रिझल्ट लागणार आहे तेव्हा आपल्याला काही 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या म्हणजे जेव्हा आपल्याला सीट अलॉटमेंट होणार आहे तर तेव्हा आपल्याला 3 ऑप्शन आपल्यासमोर दिसतील. सगळ्यात सुरुवातीचा पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे ॲक्सेप्ट. ठीक आहे. सेकंड आहे रिकन्सिडर आणि थर्ड आहे होल्ड अँड कंटिन्यू. म्हणजे एक्झॅक्ट नक्की काय तर हे तिन्ही ऑप्शन आता आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये समजून घेणार आहे. जेव्हा आपल्याला सीट अलॉटमेंट होतात पहिल्याच राऊंडला जर आपल्याला सीट अलॉटमेंट झाली असेल, कारण होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, मुलांना मार्क कमी असतील तरीसुद्धा, कारण आपण जे चॉईसेस फिल केलेले आहेत त्या चॉईसेस फिल करताना आपण 1 ते 78 चॉईस आपले फिल केलेले आहेत. तर त्या 78 सैनिक स्कूल आणि प्रायव्हेट सैनिक स्कूल यापैकी एक ना एक सैनिक स्कूल आपल्याला लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर ज्यावेळेस आपल्याला सैनिक स्कूल आपल्याला जे राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होईल तेव्हा सगळ्यात पहिला ऑप्शन आहे की आपल्याला जर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर जर आपण ॲक्सेप्ट हा जो पहिला ऑप्शन आहे तर ॲक्सेप्ट जर आपण केलं तर आपल्याला हे सैनिक स्कूल किंवा जे काय जो कोणता आपल्याला अलॉटमेंट झालेला आहे ते जर आपल्याला हवं असेल, तिथं जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण त्या ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करणार आहोत. ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला त्या सैनिक स्कूलच्या रिलेटेड जे काही सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं जाऊन तुम्हाला त्या मेडिकल करावं लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि तुमची जी त्या स्कूलची जी काही फीज आहे ती फीज त्या डेटमध्ये आपल्याला भरावी लागणार आहेत. हे झाला पहिला ऑप्शन ॲक्सेप्ट. जर समजा आपल्याला जे सैनिक स्कूल लागलेलं आहे ते ॲक्सेप्ट नाही आहे करायचं तर दुसरं एक ऑप्शन आहे रिकन्सिडर. म्हणजे तुम्हाला जे मिळालेलं जे स्कूल आहे त्या स्कूलसाठी तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे तर त्या सैनिक स्कूल ऑप्शन जो आहे त्यासाठी तुम्ही रिकन्सिडर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. रिकन्सिडर याचा अर्थ व्यवस्थित समजून आपण घेतला पाहिजे. जर तुम्ही रिकन्सिडर या बटनावरती क्लिक केलं तर जे आत्ता पहिल्या राऊंडला तुम्हाला जे सैनिक स्कूल लागलेलं आहे, न्यू सैनिक स्कूलपैकी एक लागलेलं असेल तर ते सैनिक स्कूल किंवा न्यू सैनिक स्कूल तुम्हाला इथून पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये तुम्हाला ते स्कूल लागणार नाही किंवा ते तुम्हाला परत घेता येणार नाही. हा मेन मुद्दा जो आहे महत्त्वाचा तो व्यवस्थित समजून घ्या की रिकन्सिडर म्हणजे जर एखाद्या स्कूलला तुम्ही रिकन्सिडर केलं मिळालेल्या स्कूलला तर ते स्कूल तुम्हाला परत कोणत्याही राऊंडला ते मिळणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर हा रिकन्सिडरचा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे की आपल्याला जर होल्ड अँड कंटिन्यू करायचं असेल. होल्ड अँड कंटिन्यू याचा अर्थ काय, जर तुम्हाला एक सैनिक स्कूल मिळालेलं आहे आणि असं वाटतंय की तेही स्कूल मला मिळालं पाहिजे आणि जर ह्याच्यापेक्षाही चांगलं मिळालं मला तर ते मी घेईन, पण समजा नाहीच मिळालं पुढच्या, कारण आपण जर रिकन्सिडर करतो याचा अर्थ आपण ते स्कूल सोडतोय, पण एका सिच्युएशनला असं आहे की तुम्हाला ते स्कूल घ्यायचं आहे परंतु ते सोडायचं नाही आहे स्कूल, तर तुम्हाला नेक्स्ट बेटर स्कूलला ट्राय करायचं आहे. जर समजा पुढच्या 1-2 राऊंडमध्ये तुम्हाला त्यापेक्षाही चांगलं बेटर स्कूल नाही मिळालं तर तुम्हाला हे स्कूलला ॲडमिशन घेता यावं ह्यासाठी हा होल्ड अँड कंटिन्यू ऑप्शन आहे. जर समजा आपण होल्ड अँड कंटिन्यू हा ऑप्शन निवडला तर काय होईल, होल्ड अँड कंटिन्यू हा जर ऑप्शन निवडला तर तुम्हाला ज्याही सैनिक स्कूलला तुम्ही होल्ड अँड कंटिन्यू ऑप्शन निवडताय त्या सैनिक स्कूलला ते कोणतंही असो, चंद्रपूर असो, विजापूर असो, केरळमधला असो, न्यू सैनिक स्कूल असो, कोणतंही सैनिक स्कूल जर तुम्ही होल्ड अँड कंटिन्यू केलं तर ते सैनिक स्कूल तुम्हाला होल्डवरती राहील आणि तुम्ही नेक्स्ट राऊंडला ॲप्लिकेबल व्हाल की पुढच्या राऊंडला तुम्हाला बेटर सैनिक स्कूल मिळू शकतं तुमच्या मार्कांवरती. परंतु होल्ड केल्यानंतर एक प्रोसेस चालू होते, ती म्हणजे जसं की तुम्ही ॲक्सेप्ट करता त्याप्रमाणे तुम्हाला होल्ड अँड कंटिन्यू सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या स्कूलला, ज्या स्कूलला तुम्ही होल्ड अँड कंटिन्यू केले त्या स्कूलला त्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला तिथं जाऊन तुमचं मेडिकल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे, त्या सैनिक स्कूलची फीज भरावी लागणार आहे. हे जर तुम्ही करत नाही त्या तारखेपर्यंत तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाणार नाही.
होल्ड अँड कंटिन्यू सिलेक्ट ऑप्शन केला आहे, परंतु तुम्ही त्या मेडिकलला त्या टायमिंगपर्यंत पोहोचला नाही तर तुम्ही त्या प्रोसेसला जाऊ शकत नाही. मेडिकलमध्ये समजा चुकून जर तुम्ही त्याच्यातून आऊट झाला तरीही तुम्ही त्या प्रोसेसमध्ये किंवा पुढच्या कोणत्याच प्रोसेसमध्ये होऊ शकत नाही. फी नाही भरू शकला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये आपण बघूया, पुढच्या राऊंड रिकन्सिडर केले तेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण करूया, असे जर आपल्याला असं वाटत असेल तर ते होऊ शकत नाही. त्यासाठी तुमची डॉक्युमेंट आत्ताच क्लिअर असावीत. सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंटचा विषय निघाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची सर्वांना एक सूचना आहे, जे कॅटेगरी OBC म्हणजे NT मधल्या ज्याही सगळ्या कास्ट आहेत, NT A B C D धनगर वंजारी ज्या काही सगळ्या कास्ट आहेत ह्या OBC मध्ये मोडतात सेंट्रलमध्ये. आणि OBC हे सेंट्रल OBCचं सर्टिफिकेट जे रेग्युलर आपलं कास्ट सर्टिफिकेट असतं तर ते चालत नाही, तर त्यासाठी OBC सेंट्रल सर्टिफिकेट लागतं. आपण डॉक्युमेंटेशनसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तर तो डॉक्युमेंटेशनचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर होल्ड अँड कंटिन्यू जर केला आपण तर तुम्हाला तिथून तुमची मेडिकल करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला तिथली फी जमा करायची आहे. जर चला हे प्रोसेस सगळी आपण केली तर समजा आपल्याला पुढची प्रोसेस करायची, समजा पुढच्या राऊंडला आपण गेलो, समजा पुढच्या राऊंडला आपल्याला त्याच्यापेक्षाही चांगलं एखादं सैनिक स्कूल मिळालं, उदाहरणार्थ सातारा सैनिक स्कूल मिळालं आणि होल्ड अँड कंटिन्यू आपण विजापूर किंवा चंद्रपूर केले, तर आपल्याला ते परत आपल्याला मनात प्रश्न येतो की आपल्याला हे डबल प्रोसेस करायला लागणार का? तर नाही, तुम्हाला काहीसुद्धा करायचं नाही. तुम्हाला ज्यावेळेस सेकंड राऊंडला ज्यावेळेस सैनिक स्कूल सातारा किंवा कोणतंही सैनिक स्कूल जर तुम्हाला अलॉट झालं तर त्या सैनिक स्कूलला तुम्ही डायरेक्टली जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. आणि रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला तिथं कोणतेही डॉक्युमेंट द्यायचं नाही. तर तुम्हाला फक्त तिथं काय करायचं आहे, तर तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्या रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला तिथली जी फी काय आहे तर ती फी, तुमचे मेडिकल, तुमचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्हाला ट्रान्सफर होऊन तुमच्या त्या स्कूलला येणार आहे. जुन्या स्कूलला जायची गरज नाही. तर तुम्हाला नवीन स्कूलला फक्त जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट, तुमची फीज, तुमचं मेडिकल सर्व पूर्णपणे ट्रान्सफर होणार आहे. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की जर समजा फी कमी किंवा जास्त असेल तर काय करायचं? जर आत्ताच्या स्कूलला जर फी कमी असेल आणि पहिल्या स्कूलला जास्त फी भरली असेल तर ती वरील जी रक्कम आहे ती फी तुम्हाला माघारी मिळून जाईल. आणि जर तुम्हाला आत्ताच्या सैनिक स्कूलला फी जास्त असेल आणि जुन्या सैनिक स्कूलमध्ये फी तुम्ही कमी भरली असेल तर तुम्हाला ती जी फी आहे ती तुम्हाला रिटर्न मिळून जाईल किंवा जास्त भरावी लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता. याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी बऱ्यापैकी सगळ्या तिन्ही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. लास्टला एकदा जाता सांगतो, आपल्याला 3 ऑप्शन असणार आहेत, ॲक्सेप्ट, रिकन्सिडर आणि होल्ड अँड कंटिन्यू. कोणीही जर तुम्ही स्वतः माझ्याकडे ज्यांचं वैयक्तिक काउन्सिलिंग जे आहे ह्या सर्व पालकांचं काउन्सिलिंग हे मी स्वतः करणार आहे. त्याच्यामुळं मी स्वतः कोणतंही माझ्या मनाने क्लिक करणार नाही आहे, तर मी त्यांचा सल्ला घेऊन, तुमचा सल्ला घेऊन ते बटन दाबणार आहे. परंतु जे काही असेही पालक आहेत की जे स्वतः ह्या गोष्टी सगळ्या करतात, त्यांना वाटतं की आपण ह्या गोष्टी करू शकतो, तर त्या पालकांनी खूप जास्त या गोष्टीकडं काळजीनं ही गोष्टीकडं लक्ष द्यायची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये गडबड करू नका, क्लिक करू नका. आपल्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न असतो आहे. त्या मुलानं वर्षभर अभ्यास केलेला असतो. कदाचित आपण एखाद्या अकॅडमीमध्ये मुलगा सोडला असेल तर तो मुलासाठी आपण 70-80 हजार 1 लाख रुपये फी भरलेली असती. तर फक्त एका क्लिकमुळं किंवा आपल्या पालकांच्या चुकीमुळं मुलाची वर्षभराची मेहनत वाया घालवू नका. व्यवस्थित योग्य त्या बटनावरती क्लिक करा. जे पालक जे ह्या गोष्टी स्वतः करतात तर त्यांनी जास्त डिस्टर्ब करू नका. कारण व्हॉट्सअप करा किंवा तुम्हाला जर अजूनही इथून पुढं जर मला माझंही काउन्सिलिंग पर्सनली वैयक्तिक घ्यायचं असेल तरी तसा मला मेसेज करा. फक्त सर हे कसं करू, सर ते कसं करू, ह्याचं मार्गदर्शन करा, त्याचं मार्गदर्शन करा. हे थोडंसं शक्य होणार नाही ज्यावेळेस रिझल्ट लागेल, कारण तेव्हा मला माझ्या
पालकांनी, जे पेड पालक आहेत माझ्याकडं, ज्यांनी फी भरलेली आहे, त्यांचं काउन्सिलिंग करणं खूप मला गरजेचं असतं. त्यावेळेस त्यांची प्रोसेस करणं गरजेचं असतं. कदाचित त्यावेळेस कुणाला जर कॉल नाही रिसीव्ह करता आला किंवा नाही मला मेसेज किंवा रिप्लाय देता आला किंवा नाही सजेशन करता आलं किंवा स्पष्टीकरण देता आलं तर राग मानू नका. खूप खूप धन्यवाद. भेटूया डॉक्युमेंटच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.